नमस्कार, गुड मॉर्निंग. आज होता 8 मार्च महिला दिन आणि आज संडे पण होता. तर मुलांना सुट्टी होती आज, म्हणून म्हणलं आज एक मोठा व्हिडिओ शूट करूया. म्हणून सकाळी उठल्यापासूनच आज शूट करायला घेतलं होतं इथं मी. पहिलं तर माझी झाडं वगैरे बघत असते मी उठल्या थोडीशी झाडं राहिलीत, आता जास्त झाडं नाही मी ठेवली. पहिलं तर मी गॅलरी साफ करून घेते, कारण किती जरी झोपताना जरी झाडलं ना तर गॅलरीमध्ये इतकी धूळ कशी येते काय माहिती. सकाळी धूळ आलेलीच असते. ते झाडून घेतलं, नंतर मग झाडांना पाणी वगैरे घातलं आणि मग नंतर मला लावायची होती मशीन. तर मशीन वगैरे लावायची होती तर ती लावून घेतली आणि बाकी पण कपडे मला धुवायची होती. तर मशीनमध्ये ना सगळेच कपडे नाही लावू शकत, कारण पांढरे कपडे वगैरे मशीनमध्ये नाही लावू शकत, कारण दुसऱ्या कपड्याची त्याला धूळ लागते. सॉक्स वगैरे, मुलांचे रुमाल वगैरे मी काही जास्त लावत नाही. जी डेली यूजचे आहेत तर तीच लावत असते आणि नवी कपडे पण नाही लावत. त्यामुळं हातावर पण कपडे धुवावेच लागतात. तर मी पांढरी कपडे वगैरे लावून बघितलीत, पण खूप खराब होतात. दुसऱ्या कपड्यांचं हे लागतं ना, आणि सॉक्सचे धागे वगैरे पण दुसऱ्या कपड्यांमध्ये जाऊन बसतात. तर सॉक्स पण मी नाही लावत मशीनला. तर ते लावून घेतल्यानंतर मग माझं जिरा आणि बडीशेपचं पाणी घेत. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उठली आता मी 7 वाजलेत. संडे आहे आज. मुलं अजून झोपलेलीच आहेत. मी बघू शकता मशीन लावली आणि झाडांना पाणी वगैरे घातलं. गॅलरीतलं पुसून घेतलं, कारण गॅलरीमध्ये खूप जास्त धूळ येते. कुठनं धूळ येते इतकी तेच समजत नाही. तर आज मेहंदी लावायची म्हणून 2 दिवस मेहंदी भिजवली. शुक्रवारी मेहंदी भिजवली होती, शुक्रवार शनिवार भिजली. आता रविवार आज म्हणलं आज लावूया, म्हणून आज मला मेहंदी लावायची. म्हणूनच माझं निवांत चाललंय. आणि एवढे सकाळी सकाळी जर मेहंदी नाही लावू शकत केसाला. बघू शकता कशी काळी काळी झाली एकदम. मग नंतर मी घेतली मेहंदी लावायला आणि म्हणलं आधी मेहंदी लावून ठेवायची केसाला आणि मेहंदी सुकते तोपर्यंत 1-1.5 तास तोपर्यंत कामं करून घ्यायची घरातली. कोरफड होती माझ्याकडे, कोरफडीचं झाड आहे तर त्याची कोरफड काढून घेतली. अशा कोरफडीच्या साईडच्या ज्या आहेत कडा तर त्या काढून घ्यायच्या. वरची साईड आणि खालची साईड जी आहे तर ती काढायची आणि अशा स्लाईड निघतात त्यामध्ये ह्याच्या कोरफडीच्या, तर त्या असा गर काढून घ्यायचा आणि मग मिक्सरवरती वाटायचा. आता माझ्याकडे एक मिक्सरचं भांडं आहे, त्याला झाकण नाही म्हणून ते असंच आहे. तर त्यामध्ये मी असं काय बारीक करत असते. त्यामध्ये मग मी कोरफडीचा गर बारीक करून घेतला असा आणि तो मेहंदीमध्ये मिक्स केला आणि मग ते मी केसाला लावून घेतलं. मेहंदी लावायची पद्धत जरा माझी चुकलेलीच आहे. नंतर मग मी व्हिडिओ बघितले तर जरा मेहंदी वेगळ्याच पद्धतीने लावतात, थोडे केस घेऊन. पण मला ना मेहंदी लावण्याचं खरंच असं प्रॅक्टिस नाही आहे आणि मला मेहंदी लावायचा एकतर खूप कंटाळा येतो. मला जसं जमलं तसं लावलं आणि तोपर्यंत मग मशीन वगैरे पण झाली होती. हात वगैरे स्वच्छ धुतले मेहंदीचे, कारण किती जर धुतलं ना, किती जरी हाताला ग्लव्ज वगैरे घातलं ना तरी हाताला लागतंच. केसाला मेहंदी लावलेली होती तर कॅरी बॅग घातली एक, जेणेकरून असं कपड्याला वगैरे वाळत घालताना लागू नये म्हणून. नंतर मग म्हणलं मेहंदी सुकते तोपर्यंत पटपट कामं आवरून घ्यायची. तर इथं मी कपडे वगैरे सुकत टाकली आणि नंतर मग मुलांना भूक पण लागलेली होती. तर मुलांना मग इथं पोहे बनवायला घेतले. कांदा वगैरे कट केलेला होता, तर कांदा वगैरे कट केला, कढई तापत ठेवली, जिरे मोहरी टाकले, शेंगदाणे वगैरे टाकून मग छान असं फ्राय केलं. वरून मग भिजवलेले पोहे होते तर हळद मीठ टाकलं, पोहे वगैरे टाकून छान असे पोहे केले मुलांना, कोथिंबीर वगैरे टाकून छान झाले होते. मुलांना ते खायला दिलं आणि नंतर मग चहा वगैरे करायचा होता तर चहा पण करून घेतला आणि मग आता दुपारी पण जेवण बनवायचं होतं. आज मुलं आणि मीच होते फक्त घरी, मिस्टर नव्हते घरी. आज संडे होता तरी पण त्यांचं ऑफिस होतं, त्यांना आज सुट्टी नव्हती. तर नंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि लगेच मग बटाट्याचा कुकर पण मी लावून ठेवला. एकीकडे दूध पण तापत ठेवलेलं, कारण दूध पण आलेलं होतं. तर चहा वगैरे घेतला. मुलांना आता मी चहा नाही देत जास्त. मुलांची पूर्ण सवय मोडलीच आहे मी चहाची. पहिलं मुलांना खूप चहा आवडायचा, पण मी आता देत नाही त्यांना. मी भीती घालत असते चहाची. म्हणजे मी त्यांना सांगत असते चहा पिल्यावर पोट दुखतं, ताप येतो म्हणून ते पित नाहीत आता. नंतर मग मी वरून जी कॅरी बॅग होती तर ती काढली, कारण त्यामुळे खूप असं ओलं होत होतं आणि जेणेकरून असं सुकलं पाहिजे म्हणून फॅनच्या हवेला सुकवून वगैरे घेतलं, चहा पिले. नंतर मग मी हेअर वॉश केला आणि थोड्या वेळ मी असंच टॉवेल ठेवते, जेणेकरून पाणी शोषलं जातं आणि लवकर केस पण कोरडे होतात. बटाटे लावले होते कुकरला तर ते पण झाले होते. आणि नंतर मग आता मी आलू पराठा करायला घेतला दुपारच्या वेळेला मुलांना. तर दुपारी म्हणजे 11 वाजले होते. आता मुलांना शाळेत 11 वाजता खायची सवय असते. माझं कसं, मी 9 वाजता नाश्ता केला की 1:30 वाजताच मुलांसोबत जेवत असते.
आधेमध्ये म्हणजे एखादं फळ खाते, नाही तर मग माझा चहाच होत असतो डबल. ते पण मी गुळाचा चहा पिते आजकाल. तर बटाटे वगैरे उकडले, पण परत माझ्या लक्षात आलं की आपण पीठच नाही मळलं, म्हणून मग थोडंसं पीठ मळून घेतलं आणि मग ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं. नाहीतर पीठ जर असं थोड्या वेळ झाकून नाही ठेवलं ना, डायरेक्ट पराठे करायला घेतले की पराठे फुटतात, म्हणून मग ते झाकून ठेवलं रेस्ट द्यायला थोड्या वेळ. आणि तोपर्यंत मग भांडी वगैरे घासून घेतली आणि इतकी कष्टानं काळी केलेली कढई अशी पांढरी शुभ्र निघाली मेहंदी भिजवल्यामुळं. तर ती आता मी भाजीला वगैरे वापरत नाही. पहिलं खूप भाज्या करायची नवीन नवीन असताना, आता फक्त तळण्यासाठी वापरते. तळण्याचे पदार्थ पण आजकाल कमीच होतात. नंतर मग मी तर पराठीसाठी स्टफिंग बनवायला घेतलं. उकडलेले बटाटे होते, तर त्यामध्ये हळद मीठ टाकलं, त्याचबरोबर कोथिंबीर टाकली आणि मग छान असं बनवून घेतलं. नंतर मग मी त्याचे पराठे बनवायला घेतले. तर पराठे इथं बनवले होते. भरपूर स्टफिंग घालून मी पराठे बनवत असते, कारण त्याच्यासोबत त्यांना भाजी काय खायला नको वाटते. नंतर मग पराठे वगैरे बनवून घेतले. 3-4 पराठे झालेले, तर मी आणि मुलांनी खाल्ले. तर मस्त झाले होते एकदम, अजिबात फुटले वगैरे नव्हते. छान झालेले पराठे. आणि कधी कधी असं मी फोडणीचे पण पराठे बनवत असते, म्हणजे आहे ह्या बटाट्याची भाजी बनवून त्याचे पराठे बनवत असते. पण त्याच्यापेक्षा ना हे कच्चे जे म्हणजे विदाऊट फोडणीचा जो पराठा आहे ना, तर हा खूप छान लागतो, मस्त लागतो आणि मुलांना पण असंच आवडतं. आणि मस्त झाले होते एकदम छान. तूप लावून भाजले होते माझ्यासाठी, स्वराजसाठी. शौर्यला तुपाचे आवडत नाही म्हणून तेल लावलेलं. नंतर मग मी केस वगैरे सुकवून घेतले, ड्रायरने छान कोरडे करून घेतले. तर खूप मस्त झाले होते आणि एकदम सॉफ्ट असे झाले होते. मेहंदी लावल्यावर खरंच खूप जास्त छान वाटतं. केस एकदम सॉफ्ट होतात. असं वाटतं की आपण मेहंदी कायम लावली पाहिजे महिन्याला, कारण केस होतातच तसे एकदम मस्त असे एकदम इतके सॉफ्ट झाले होते ना, तर खूप छान वाटत होते. एकदम असे सिल्की पण झाले होते. कारण मागच्या काही दिवसात ना माझे केस असे एकदम चिपचिपे झालेले, किती जरी शॅम्पूने धुतलं ना तर असं तेलकट वाटायचं. म्हणूनच मी मेहंदी लावायचं मनावर घेतलं आणि खूप छान झाले होते. आणि नंतर मग मला असं इतकी सॉफ्ट केस वाटत होते. मग संध्याकाळी वाटलं की आपण एखादा हेअरकट करावा, म्हणून मी संध्याकाळच्या वेळेला हेअरकट करायला गेले होते. तर मिस्टर आले होते मुलांजवळ, मग मी गेले पण मला असं एखादा चांगलं हेअरकट करायचं धाडसच नाही झालं. एकदम साधा असा मी यू कट करून आले होते. जाताना तर मी असं ठरवलं होतं की लेअर कट किंवा मग स्टेप कट करायचं म्हणून, पण इतके केस कट करायचं माझं खरंच धाडस नाही झालं. आणि साधा असा यू कट केलेला, तो पण खूप छान वाटत होता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.